इस्रायलमुळे सरेंडर झालेलं देशाचं प्रधानमंत्री यांच्यामुळे आज पूर्ण देशामध्येच गॅस, डिझेल, पेट्रोल यांचा तुटवडा जाणवला। आपल्याला लक्षात असेल की ज्या हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं मुली ते सुद्धा आता जेवणाचं त्यांना तुटवडा पडला, म्हणून ते आता हे सगळं सोडून आपल्या गावाला वापस निघालेले अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। अनेक हॉटेल्स बंद झालेत, घरगुती गॅस व्यवस्था बंद व्हायला सुरुवात झाली, लोक लाईन मध्ये लागायला लागलेत। पण राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सरेंडर झालेलं आहे अमेरिकेला, इस्रायलला जे सरेंडर झालेलं आहे, त्याच्यामुळे एप्स्टीन फाईलचा परिणाम, यांच्या पापाचा परिणाम हा आता सामान्य लोकांना भोगावा लागत आहे। मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत। कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे, निद्रावस्थेत आहे। आणि म्हणून सरेंडर दे सरेंडर या पद्धतीची भूमिका घेऊन हे काँग्रेसचं आंदोलन आहे। आणि आजही हे सरकार दुरुस्त झालं नाही। यांनी कोणाच्या हातपाय पळायचे आहेत त्यांनी पळाव्यात, कारण की हे एप्स्टीन फाईलच्या परिणामामुळे, यांच्या पापामुळे जनतेला या पद्धतीचं वाऱ्यावर सुटता येणार नाही, ही भूमिका आमची आहे। आणि म्हणून आज ह्या सरेंडरला आम्ही घेऊन इथं आलो, सरेंडर त्यांनी द्यावे ही भूमिका आमची आहे।